रविवार असल्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मोठ्या संख्येने पुणेकर बाहेर पडले आणि त्यामुळे पुणे शहरासह आसपासच्या बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याचं दिसतं। काही रस्त्यांवर बाप्पांच्या स्थापनेसाठी मंडप उभारण्यात आल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय आणि त्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळते। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर गणरायाचं आगमन हे अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी आता खरेदीला सुद्धा सुरुवात केली आहे। खरं तर वाहतुकीमध्ये सुद्धा काहीसा अडथळा निर्माण होतो अशा प्रकारची माहिती समोर येते। काय नेमके ताजे अपडेट्स आहेत? गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडले। त्यात आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी सुट्टी आहे आणि मग खरेदी करायची म्हणून गणपतीच्या सजावटीचं साहित्य असेल किंवा एकूणच वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर आपण पाहतोय पुण्यातल्या या मंडई परिसरामध्ये गर्दी करताना बघायला मिळत आहेत। या ठिकाणी संध्याकाळची ही वेळ आहे, पाऊसही सुरू झालेला आहे आणि पुणेकर मोठी गर्दी करताना खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आपण पाहतोय की गणपतीच्या निमित्तानं जे साज सजावटीचं सामान आहे ते विकण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी आपल्याला या मंडई परिसरामध्ये नेहमीप्रमाणे पाहायला मिळते आहे आणि हे सगळं खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर वेगवेगळ्या भागातून पुण्यातल्या या मध्यवर्ती परिसरामध्ये येत असतात आणि तशीच सगळी परिस्थिती आज रविवारच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते। अर्थात आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळं मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। आपण जर समोरच्या बाजूला बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी जे गणेशोत्सव साजरे होतात त्याचे देखावे किंवा मांडव जे आहेत ते साकारले जातात आणि त्याचं कामही अंतिम टप्प्यात असताना आपल्याला बघायला मिळतंय। समोर दगडूशेठ गणपती मंदिराचा एकीकडे मांडव आहे तर दुसरीकडे वेगवेगळ्या मंडळांचे जे गणपती आहेत त्या सगळ्या गणपतींचे मांडव रस्त्यांवर मांडायला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं रस्त्यांवरती काम सुरू असताना अर्थात त्याचा वाहतुकीला अडथळा होतोच, गर्दीवर त्याचा परिणाम होतो। वाहतूक कोंडी देखील मोठी झालेली आहे आणि आपण पाहतोय की ही गर्दी जी आहे ती वाढत जाताना आपण पाहतोय समोर दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे, तिकडून येणारा हा शिवाजी रस्ता आणि या सगळ्या परिसरात मोठी गर्दी जी आहे ती खरेदीसाठी आपल्याला पाहायला मिळते। लगबग जी आहे पुणेकरांची खरेदीसाठी ती मंडई परिसरामध्ये सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी रविवारचा दिवस असल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित झालेला आहेच, मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे सणासुदीच्या काळात या परिसरात ही जी गर्दी आहे ती अनुभवायला मिळते। आज रविवारचा दिवस असल्यानं जास्त गर्दी या मंडई परिसरामध्ये जमल्याचं बघायला मिळतं। विक्रांत, अगदी खरं आहे ज्ञानेश्वर, खरं तर गणरायांचं आगमन लवकरच होणार आहे, त्यातच आज रविवारचा दिवस आणि त्यामुळे मोठी गर्दी ही पुण्यातील मंडई परिसरात पाहायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।